नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, पोलीस भरती जी येऊन धडकलेली आहे तिला साधारणतः लेखी परीक्षेला अजून किमान 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागू शकतो. बरोबर. आपल्याला आपला प्लॅन अशा पद्धतीने आखायचा आहे की आपल्या यामध्ये पोस्ट तर निघालीच पाहिजे, पण त्याच बरोबरीनं आपली पोस्ट ही रँक मध्ये निघाली पाहिजे. बरोबर. यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक गोष्ट तुम्ही करायची, दुसरी गोष्ट आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. आणि आम्ही कशा पद्धतीने ह्या गोष्टी तुमच्याकडून करून घेणार यावरती मित्रांनो आजचं सेशन असणार आहे. मंडळी मित्रांनो, ह्यो प्लॅन जर तुम्ही व्यवस्थित आखला तर 100% आमदा तुमच्या अंगावर खाकी आल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. मंडळी, माझ्यासोबतची टीम तर तुम्हाला माहितच आहे. सर्व टीम जी आहे, ओके, सर्व टीम ही पोलीस भरतीसाठी सर्वात फेमस महाराष्ट्रातली टीम आहे. यामध्ये तुम्हाला सगळे शिक्षक दिसतील. बरोबर. मंडळी, आम्ही तुमचा एक मस्त प्लॅन आखलेला आहे. एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट करायची आहे. कोणती सर? पहिली गोष्ट, भाऊ, तुला जर खाकी वर्दी घ्यायचीच असेल तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने नियोजन तुझ्या अभ्यासाचं झालं पाहिजे. आमचं टार्गेट असणार आहे 90+ 90 हा प्लॅन आपला असणार आहे. आता 90 हा शब्द खरं तर निगेटिव्हली घेतात बरेच जण, आहे ना, की 90 मारली हे मारली अशा पद्धतीनं. पण या ठिकाणी 90 हा प्लॅन आपला असणार आहे. 90 दिवसाचा प्लॅन 90 दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे. ओके. मग हा प्लॅन कसा असला पाहिजे? ऍक्च्युली 90 कम्प्लीट करायचा आहे. 90 दिवसाचा प्लॅन 60 दिवसांमध्ये पूर्ण करायचा आहे. मग ह्यासाठी महत्वाची गोष्ट कोण कोण आहे? तुम्हाला इथं सगळेजण आम्ही इथं दिसत आहोत. बरोबर. तुम्हाला आणखी एक ऍडव्हान्स मध्ये काम करायचं आहे. कोणतं सर? टेलिग्राम लिंक जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची लिंक सापडत नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे. पवन सर टेलिग्राम असेल, निलेश सर टेलिग्राम असेल, कपिल सर किंवा HS माने टेलिग्राम असेल, यापैकी कोणतं तरी एक टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. महत्वाची गोष्ट, आम्ही फक्त खाकी वर्दीसाठी एक सेपरेट टेलिग्राम चॅनल ओपन करत आहोत. मग हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला रेग्युलरली अभ्यास देणारं टेलिग्राम चॅनल असेल, रेग्युलर टास्क देणार, त्याच्यावरती तुमच्या टास्क पडतील. पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्वाच्या ज्या टास्क असतील ह्या टास्क त्या टेलिग्राम चॅनलवर पडणार आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल किंवा व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी ती लिंक पोलीस भरतीसाठी टाकून ठेवतो. डन. चला, सगळ्यांचं स्वागत. पहिली गोष्ट, सगळ्या खाकी वर्दीवाल्यांचं स्वागत. सगळेजण वेलकम आहे. राईट. चलो चला. यस, शुभम सर, पंकज, मेजर, ओके, सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. ऐका, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अंगावरती यावर्षी वर्दी आली पाहिजे. मंडळी, 17,000 पद आहेत. या 17,000 मधले आपल्याला सगळे पद रँक वाईज जायचं आहे. बरोबर. तुम्हाला बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की आपले बरेचसे रिझल्ट हे रँक मध्ये आलेले आहेत. आरोग्य विभाग नांदेड जिल्हा, आपला विद्यार्थी पहिल्या रँकनं पास झालेला आहे. ओके. त्याच पद्धतीने तलाठी भरतीमध्ये सुद्धा बरेचसे रँक आपल्या विद्यार्थ्याचे आहेत. इतरही डिपार्टमेंटमध्ये आपले रँक आलेले आहेत. आता माझ्यासोबत ही पूर्णतः पोलीस भरतीची सगळ्यात सुपरहिट टीम आहे. तुम्ही ओळखत असाल निलेश राठोड सर, 2,000 पेक्षा जास्त पोलीस यांनी घडवले आहेत. कपिल सर, प्रत्येक ऍड मध्ये यांचे 200 ते 250 सिलेक्शन असतात. हर्षद सर, मॅथ रिझनिंगचे एक्सपर्ट. ओके. मी स्वतः आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे ऑटोमॅटिकली होणार आहेत. ओके. तर मंडळी, काय आहे सर 90 दिवसाचा प्लॅन? ओके. ह्यो प्लॅन कोणता आहे? 90 डेजचा, ज्याच्यामध्ये आपल्याला 17,000 पदापैकी एक पद आपल्याला फिक्स करायचं आहे. राईट. 17,471 पद आहेत. दुसऱ्याला 17,470 पद सांगायचं, कारण एक पद हे तुमच्यासाठी राखीव असणार आहे, बाकी सगळ्यांसाठी खुले असणार आहेत. ओके. या वर्षी जर 100% वर्दी घालायची असेल आणि मायबापांना जाऊन असं कडक सल्यूट मारायचं असेल, ट्रेनिंग नंतर आईच्या डोक्यावरती कॅप घालायचे, वडिलाच्या डोक्यावरती कॅप घालायचे, हे जर गोष्टी करायच्या असतील तुम्हाला, तर तुम्हाला एक गोष्ट कन्फर्म करायची आहे, ते म्हणजे कंटेंटच्या मागे लागायचं आहे. भावड्या, पोलीस भरती म्हणलं की पोलीस भरतीच्या मुलांना मोस्टली काय समजतात माहिती आहे? पोलीस भरतीचे विद्यार्थी म्हणजे टाइमपास, त्यांना लेक्चर पाहिजे असतात. पण एक गोष्ट 100% सांगतो, 17,000 पोस्ट काढणारे पोरगं टाइमपास करण्यापेक्षा सगळ्यात जास्त कंटेंट वरती लक्ष देतं. आमच्यापैकी प्रत्येक मास्टर हा तुम्हाला फक्त आणि फक्त कंटेंट प्रोव्हाइड करणार आहे. ओके. चलो, मग जाऊयात एक एक प्लॅन कडे जाऊयात. कशा पद्धतीने हा प्लॅन असेल, काय असेल, सगळं सांगतो मी तुम्हाला. मंडळी, ही बॅच सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. पोलीस भरतीची बॅच फक्त 499 आहे. ओके. याच्यात कोणत्याही शिक्षकाचा कोड वापरा, पवन 15 सारखा. ओके. तर ही तुम्हाला आणखीन चहा पाण्याची व्यवस्था करू शकते. 450 मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्यू मॉक टेस्ट तुमच्या टेरिफिक असतील.
प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला जास्तीत जास्त भेटतील. लाईव्ह क्लासेस आमच्या सगळ्या शिक्षकांचे रेग्युलर असणार. ओके, आणि नोट सुद्धा तुम्हाला याच बॅच मध्ये अवेलेबल होणार आहेत. राईट, चला सर आता जाऊया. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला पोलीस भरतीबद्दल तुम्हाला नॉलेज आहे, सगळं माहित आहे मला, तरी सुद्धा हे परत एकदा मी ब्रशअप करतो. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये काय काय गोष्टी अपेक्षित आहेत ह्या सगळ्या पहिल्यांदा पहा. ओके, संपूर्ण माहिती पाहिजे पोलीस भरतीमध्ये नेमकं काय. एक पार्ट आहे तुमचा, दुसरा पार्ट आहे माझा. ओके, एक पार्ट आहे तुमचा, दुसरा पार्ट आहे माझा. तुम्ही फक्त एक प्रॉमिस करा की मास्तर आम्ही 50 पैकी 50 ग्राउंडला मार्क मारणार. ओके, तुम्हाला एक एक्सक्यूज सांगतो मी, कमी जरी आले मार्क्स तरी 45च्या खाली यायला नको. प्रत्येक विद्यार्थ्याचं टार्गेट आउट ऑफ मार्क असणं ग्राउंड मध्ये हेच असलं पाहिजे. पण दुर्दैवानं एखादा इव्हेंट फॉल जाणं किंवा काही होणं, यामुळे जर तुमचं नशीब जर खराब असेल तर 45 तरी मार्क्स तुमचे असलेच पाहिजेत. तुमचा पहिला टप्पा ग्राउंडचा असणार आहे. राईट, ग्राउंड मध्ये तुम्ही जेवढे मार्क्स घेचाल तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला लेखीमध्ये असणार आहे की लेखीमध्ये तुम्ही तिथे जास्तीत जास्त मार्क मिळवता. इथं जर कमी जास्ती पडले, ओके 40-42 वरती आलात तुम्ही, तर तुमच्या मनावर लेखी परीक्षेचं कंटिन्युअसली दडपण राहील. ओके, मग आपल्याला जर लेखी परीक्षेचं दडपण ठेवायचं नसेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं ग्राउंड आउट ऑफ कसं मारता येईल एवढं तुम्ही बघायचं आहे. समजून घ्या, सगळ्यात गोष्टी तुम्हाला माहिती असलेल्याच गोष्टी परत सांगतोय, पण ह्या टार्गेट जर घेऊन चाललात ना तर अधिक सोप्या होतात तुम्हाला. ओके, दुसरी गोष्ट, लेखी परीक्षा ह्या 4 शिक्षकाच्या नावानं सोडून द्या. या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला आरामात 90 मार्कापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत. ओके, मॅथ असेल, मॅथ मध्ये, रिझनिंग असेल, रिझनिंग मध्ये, ह्या दोन्ही विषयाची जबाबदारी मी हर्षद सर दोघं घेत आहोत. त्यानंतर मराठी व्याकरणाचा बादशाह ज्याला म्हणतात, ओके, तो मराठी व्याकरणाचा बादशाह तुमचा एकही सिंगल मार्क जाऊ देणार नाही. तुम्ही फक्त जर लेक्चर जरी केला आणि त्यांच्या नोट्स जरी वाचलात तरी मराठीमध्ये तुमचं एकही मार्क जाणार नाही याची मी खात्री देतो. चौथा घटक आहे आपला तो म्हणजे जीएस जीकेचा, ज्याच्यामध्ये चालू घडामोडी वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. ह्या जीएस जीकेला सुद्धा तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क मारण्याची संधी कपिल सरांमुळे मिळणार आहे. कारण कपिल सरांच्या नोट्स अशा आहेत की त्या टीसीएसच्या प्रश्न सुद्धा त्यांच्या नोट्समधून मोस्ट ऑफ टाइम येत असतात. त्यामुळे जीएस मध्ये देखील तुम्हाला मॅक्झिमम मार्क कव्हर करायचे आहेत. जीएस मध्ये शक्यता आहे तुमचे 3-4 मार्क जाण्याची, मात्र ह्या 3 विषयात तुमचा एकही मार्क जाणार नाही याची मी खात्री देतो. बरोबर, मग जर समजा ह्याच्यातच तुमचे 3-4 मार्क गेले, वरती एखाद्या दुसऱ्या सिली मिस्टेक झाल्या 4-5 मार्क गेले, तर आपल्याला 90 मार्कचं टार्गेट हे अवघड कोणत्याही सिच्युएशन मध्ये नाही, हे आपल्याला समजतंय. बरोबर, यस सर, तुम्हाला टार्गेट मी आत्ताच देऊन ठेवतो. ओके, हे आहे 90 मार्कचं टार्गेट तुमचं लेखीचं. बरोबर, आणि 45 मार्कचं टार्गेट आहे तुमचं ग्राउंडचं. पण ह्याच्यात एक्सक्यूज आहे भावड्या, इथं तू जेवढे मार्क्स घेशील इथं तुला 50 पैकी 50 मार्क घ्यायचे आहेत. एवढं वर्दीसाठी कर, तू फक्त 50 पैकी 50 मार्क इथं घे. आम्ही सगळे मास्तर तुझे प्रत्येक गोष्टी मध्ये एकदम इम्प्रूव्हमेंट करून तुला लेखीमध्ये 90+ मध्ये घेऊन जाऊ. ओके, इथं 50+ झाले की तुमचं इथं 50 झाले की तुमचं इथं आरामात स्कोर 140 पर्यंत जातो. बरोबर, हा स्कोर सेफ झोन मधला स्कोर आहे. पहिला 5 मधल्या रँकचा स्कोर असतो 135+. बरोबर, त्यामुळं पहिल्या 5 मध्ये रँक कशी येईल यासाठी मित्रांनो आजचं सेशन इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, मी कशा पद्धतीने टार्गेट करून घेणार आहे तुमच्याकडून हे सांगतो. महत्वाची गोष्ट, टेलिग्राम जॉईन करायचं आहे. व्हिडिओ एंड केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकतो सेपरेट पोलीस भरतीची. यामध्ये आम्ही रोज प्लॅन देणार आणि त्या प्लॅन नुसार तुमचा अभ्यास करून घेणार आहोत. ओके, आम्ही मास्तर येडे आहोत तुमच्याकडून काम करून घेण्यासाठी, तुम्ही पण येडे व्हा तुम्हाला वर्दी मिळवण्यासाठी. ओके, तर लक्षात ठेवा हे तुमचं पहिलं टार्गेट. गॉट इट सर. हे चित्र जे आहे हे मी तुम्हाला सगळं शेअर करतो. स्क्रीनशॉट मारू मारू तुमच्या मोबाईलवर ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी स्क्रीनशॉट मारू मारू. तुमचं टार्गेट तुम्हाला सतत आठवलं पाहिजे, सतत दिसलं पाहिजे. या पद्धतीने जर दिसत राहिलं तर तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे जाणार नाही. ओके, आयुष्यामध्ये अजिबात ह्या गोष्टीच्या बद्दल कॉम्प्रोमाइज नाही, टाइमपास अजिबात करायचं नाही. पुढचे फक्त 4 महिने द्या माझ्यासाठी, 4 महिने द्या, अख्खं आयुष्य सेट होईल एवढी गॅरंटी देतो. तुमचं युनिफॉर्म 100% येणार ह्याची सुद्धा खात्री देतो. फक्त ना 4 महिने तुम्हाला मंडळी व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा असणार आहे. ओके, चला ग्राउंड परफेक्ट करा. तुम्हाला स्टेप 2 सांगत आहे.
स्टेप 1 तुम्हाला काय सांगितले मी, प्रत्येक स्टेपनं जाणं गरजेचं आहे. स्टेप 1 तुम्हाला सांगितले मी, सगळी माहिती करायची आपल्याला. नेमकं पोलीस भरती काय असते, कशी असते, किती मार्काला असते, हे सगळं मी सांगितलं तुम्हाला. ओके, काही डाऊट आला, काही प्रश्न जर असतील तर या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकतात किंवा स्क्रीनवरती नंबर दिसतच असेल तुम्हाला. ओके, सेकंड स्टेप आहे तुमचं ग्राउंड परफेक्ट करण्याचं. भावांनो फक्त एवढंच सांगणं आहे, पुरी सगळ्या बहिणी, सगळ्या मुलांनो, तुम्ही तुमचं ग्राउंड परफेक्ट करा. नवीन मुली असतील, नवीन मुलं असतील, ते सुद्धा उरलेल्या 3 महिन्यामध्ये ग्राउंड परफेक्ट करू शकतात. नवीन असेल तर 100% कोच जॉईन करा. जुने असेल तर कोचची गरज नाहीये, तुम्ही तुमचं स्वतः ग्राउंड करू शकता. नवीन पोरग 12वी पास झालेलं कोचच्या मदतीनं आउट ऑफ सुद्धा मार्क घेऊ शकतं. ओके, लवकरच मी एखादा कोच तुम्हाला सांगेन, सजेस्ट करेन, टेलिग्रामला वगैरे माहिती टाकेन तुमच्या जिल्ह्यावाईज. ओके, तेवढं मात्र करायला विसरू नका. टार्गेट ठेवा 50 पैकी 50. स्टेप 2 सांगत आहे मी तुम्हाला, तुम्ही ग्राउंड मध्ये जेवढं जास्त मार्क घ्याल तेवढं तुम्हाला बेनिफिट असेल. लेखी सगळी आमच्यावर सोडायची आहे. मग सर तुम्ही लेखी कशा पद्धतीने तयारी करून घेणार, हे पण मी तुम्हाला सांगतो. मेन गोष्ट, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करणार आहात. स्टेप 3, प्रत्येक जे आहे प्रत्येक गोष्टीचं आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे. ह्या प्लॅनिंग शिवाय काही पर्याय नसतो. जेवढं तुम्ही प्लॅन कराल परफेक्ट, तेवढं तुम्ही यशाच्या जवळ पोहोचाल. उगं विनाकारण पुस्तक घ्यायचं, अभ्यास करायचं, पुस्तक घ्यायचं, 8-8 तास अभ्यास करायचं विदाऊट प्लॅनिंग, हे तुम्ही अनसक्सेसफुल होण्याचं लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आपला प्लॅन जो आहे, तो प्लॅन मित्रांनो 100% तयार असला पाहिजे. मी गॅरंटी देतो, इथं बघणारा प्रत्येक पोरगा हा युनिफॉर्म घालू शकतो. अरे माझ्याकडे आलेला युनिफॉर्मवरचा पोरगा तलाठीची परीक्षा काढलाय. ओके, तुम्हाला फक्त युनिफॉर्म पोहोचवायचा आहे. 2015, 16, 17 माझे रिझल्ट चेक करा. माझे जुने विद्यार्थी अजूनही माझ्या संपर्कात आहेत. पुणे जिल्हा टॉपर माझा विद्यार्थी, पुणे जिल्ह्यामध्ये जेलचा टॉपर माझी विद्यार्थिनी. ओके, पहिल्या 1, 2, 3 रँक मध्ये आलेले भरपूर सारे माझे विद्यार्थी आहेत. ओके, फक्त हे 1-2 वर्ष मी तलाठीवरती लक्ष दिलं होतं, आणि तलाठी, आरोग्य भरती, PWD, त्याचबरोबर शिक्षक भरती, या सगळ्यामध्ये माझे विद्यार्थी आलेत. आता परत टार्गेट घेतोय मी आपल्या राठोड सर असतील किंवा कपिल सरांमुळे पोलीस भरतीला 100% आपल्याला रिझल्ट आणायचा आहे. ओके सर, स्टेप 3 काय असते, लेखी परीक्षेचा आपण टार्गेट घ्यायचा आहे. ओके, टार्गेट काय आपलं सर, तुम्हाला आता सांगितलं मी 90 in 90 days. टार्गेट तुम्हाला काय सांगितलं मी आता, 90 in 90 days, बरोबर. सर 90+ in 90 days म्हणजे काय, 90 दिवसाचा तुम्हाला टाइम स्लॉट अवेलेबल होऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो. आपल्याला हे टार्गेट 60 ते 70 दिवसात कंप्लीट करायचं आहे. ह्या 90 दिवसामध्ये उरलेल्या दिवसात परत रिव्हिजन प्रॅक्टिस करायचं आहे. ह्या 90 दिवसात आपल्या लेखी परीक्षेचं टार्गेट आहे 90+ कसं जाईल यावरती लक्ष द्यायचंय आपल्याला. ओके, अभ्यासक्रम परत एकदा डोळ्याखाली घालून घ्या. मॅथ येते तुम्हाला 25 क्वेश्चन. आता हे प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडंफार चेंज होते बरं का, प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडंफार चेंज होतंय. रिझनिंग येते 25 क्वेश्चन. आता हे 50 क्वेश्चन काही जिल्ह्यामध्ये येतात, तर काही जिल्ह्यामध्ये ह्याच्याच जागी 40 ते 45 प्रश्न पण येत असतात. ओके, म्हणजे जिल्ह्यानुसार थोडंफार व्हेरी करत असतं हा सिलेबस, पण जनरली 50 क्वेश्चन तुमचे मॅथ रिझनिंग वरती डिपेंड आहेत, ज्याची तयारी एवढी परफेक्ट करायची आहे. कशी करायची सर सांगा तयारी, हे बघ आता तुला इथं दिसत नसेल स्क्रीनवर. ओके, तरी सुद्धा मी थोडंसं झूम करतो तुला आणि झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, हे बघ, हे माझं प्लॅनिंग आहे मित्रा. ओके, हे माझं प्लॅनिंग आहे. कसं प्लॅनिंग आहे सर, लक्ष दे. ओके, हे प्लॅनिंग कसं असेल माझं, तर लक्ष दे भावड्या. आता हे मॅथचे टॉपिक आहेत, राईट. मी तुझ्याकडून कशी तयारी करून घेणार आहे, मी तुमच्याकडून कशी तयारी करून घेणार आहे, एकदा बघून घ्या पोरांनो. ओके, हे प्रत्येक शिक्षकाचं प्लॅनिंग रेडी झालंय पोलीस भरतीचं. आता हा संख्या टॉपिक आहे, बरोबर. इथं तुम्हाला क्लिअरली दिसत असेल नसेल माहित नाही. ओके, पण मी इथं सांगतो तुम्हाला, हे इथं संख्या आणि संख्याचे प्रकार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 लेक्चर मी संख्या टॉपिक वरती घेणार आहे. आता सांग मला भावड्या, 8 तास जर मी संख्या टॉपिक शिकवला तुला, तर संख्या टॉपिक मध्ये काही शिल्लक राहील का. संख्या नंबर 1 त्याच्यावरची प्रॅक्टिस, संख्या नंबर 2 प्रॅक्टिस, 3 प्रॅक्टिस, 4 प्रॅक्टिस, एवढं जर केलं तर संख्या टॉपिक वरची मी टेस्ट घेतली तुझी 20 मार्काची, तर तुला 20 पैकी 20च पडले पाहिजेत. हे टार्गेट असलं पाहिजे. सिलेबस ओरिएंटेडच गेलं पाहिजे. आपलं नियोजन असं झालं पाहिजे. अपूर्णांक टॉपिक 1, 2, 3, 4, 5, 6 लेक्चर मला अपूर्णांक वरती यायचंय. बेसिक जेवढं पक्क, कन्सेप्ट जेवढी पक्की, तेवढं तुमचं गणितामध्ये 100% मार्क्स येणार आहेत. हे गणिताचं माझं सेशन रेडी आहे, मी अशा पद्धतीने लावलेलं आहे. ओके, बोट प्रवाह असेल, रेल्वे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 लेक्चर मी रेल्वेवर घेणार आहे, कारण पोलीस भरतीला रेल्वे टॉपिक
हमखास नेहमी विचारला जात असलेला पाहायला मिळतो. सरासरी 1 2 3 4 5 6 7 8 8 लेक्चर शेकडेवारी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 लेक्चर मी शेकडेवारीवर. हे माझं 70 दिवसाचं प्लॅनिंग आहे भावड्या. 90 दिवसाचं प्लॅनिंग सांगतो मी. हे 70 दिवसाचं प्लॅनिंग माझ्यासोबत माझ्या शिक्षकाचं सुद्धा तयार आहे. समजते का तुला? बघे घातांक करणी एवढे टॉपिक घेणार आहे मी एवढे लेक्चर घेणार आहे. हे शेड्यूल केलेलं आहे मी सगळं माझं ऑलरेडी. ज्या वेळेस माझं पूर्ण परफेक्ट तयारी होते ना त्याच वेळेस मी माझी तयारी करून घेतो. मग आता सर हे तुम्ही तयारी केल्यात, मग आमचं काय रोल आहे याच्यामध्ये? तर मंडळी लक्षात ठेवा, संख्या टॉपिक मास्तरने शिकवला, प्रॅक्टिस टॉपिक वरती पूर्ण तयारी आपण दोघं एकत्र करायची. बरोबर? लेक्चरच्या नंतर ना सेल्फ स्टडी हा प्रकार शिल्लक ठेवायचा नाहीये मला तुमच्या बाबतीतला. लेक्चर एकदा संपलं की सेल्फ स्टडी त्याच्यावरती परत परत घ्यायची गरज पडू नये. या पद्धतीने हे सगळी आखणी जी आहे ही आखणी तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे. बरोबर? बर सर ठीक आहे. आता हे झालं तुमचं मॅथ रिझनिंगचं. बरोबर? रिझनिंग असेल, मराठीच्या मास्तरने केले का जीएसचं प्लॅनिंग आम्हाला ऐकायचं. सर जीएस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आमचे जीएस मध्ये मार्क जातात. ओके, रिझनिंग मध्ये मार्क कटतात. ह्याची प्लॅनिंग कशी करायची लक्ष देऊन ऐका. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, कारण तिथे सर्वात जास्त आम्ही कंटिन्युअसली ऍक्टिव्ह तुम्हाला ठेवणार आहोत. ओके चला मग चला ठीक आहे. मॅथ रिझनिंगचं सांगितलं तुम्हाला मी. मॅथ रिझनिंग कशा पद्धतीने काय काय आहे, सरळ व्याजचे टॉपिक, सगळे टॉपिक बघा. जे महत्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावर रिपीट मध्ये प्रश्न असतात, 8 10 10 लेक्चर फक्त तोंडी लावायचं आणि सोडून द्यायचं. टॉपिक शिकवायचा 4 तासामध्ये संपलं नाही. 8 10 10 तास ज्या टॉपिकला जेवढी गरज आहे ना त्याच्यापेक्षा 2 तास जास्त शिकवण्याचा मी प्रयत्न इथं करणार आहे मंडळी. ओके, आफ्टर इट हे बघा रिझनिंगचा टॉपिक. ओके, आता मास्तरनं टॉपिकचं कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलंय जर असं एकदा बघून घ्या. ओके, रिझनिंग टॉपिक. आता मला एक सांग मित्रा की रिझनिंग टॉपिक मध्ये किती गरज असते कोणत्या टॉपिकची, तर पाहून घ्या. रिझनिंग टॉपिकचं हे सगळं तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये प्लॅनिंग भेटणार आहे. 90 मध्ये 90+ कसं जायचं 90 दिवसात. संख्या मालिकाचं हे शेड्यूल आहे सर. ओके, संख्या मालिकाचं एवढं शेड्यूल, अक्षर मालिकाचं एवढं, सांकेतिक लिपी खूप वेळेस विचारली जाते, सहसंबंधचे प्रश्न तुम्हाला खूप वेळेस असतात, वर्गीकरणाचे प्रश्न तुम्हाला जास्त असतात. ओके, विधान अनुमान आजकाल विचारायला सुरुवात केली आहे तुम्हाला, त्यामुळे विधान अनुमानाला आपल्याला तयार राहायचं आहे. ओके, हे लेटेस्ट मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. राईट, त्याच्यानंतर मेन गोष्टीकडे या, तुमचा जास्त भाग विचारला जाणारा तो म्हणजे हा. ओके, आता इथं बघा हे प्रश्न तुमचे हमखास असतात. ओके, ह्या प्रश्नाकडे बैठक व्यवस्था असेल, हे बैठक व्यवस्थेचे सगळे टॉपिक्स तुमचे विथ प्रॅक्टिस स्टार्ट करायचे आहेत. ओके, हे असं सगळा सिलेबस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. तुम्ही फक्त एक काम करायचं, मास्तरनं बैठक व्यवस्था घेतलं का हे स्टिक करायचं. दुसरा टॉपिक घेतला का प्रॅक्टिसचा, येस टिक करा. परत सेकंड लेक्चर, परत सेकंड प्रॅक्टिस घेतले का टिक मार्क करा. आता बैठक व्यवस्थावरची मी टेस्ट देणार. टेस्ट मध्ये मला 20 पैकी जर समजा 12च मार्क पडले, मास्तर म्हणजे 12 मार्क पडले म्हणजे मी फेल झालो. मास्तर साठी किती पाहिजे, 20 पैकी मला 20 पैकी 20च पाहिजे. प्रत्येक टॉपिक असाच तयार करायचा. जोपर्यंत हा टॉपिक तयार होत नाही तोपर्यंत ते लेक्चर परत पाहायचं, मास्तर परत लेक्चर घेणार, त्याच्यावरच्या तुम्हाला क्वेश्चन सुद्धा एक्स्ट्राचे प्रोव्हाइड करणार. तुमचे रेग्युलर तर पीवायक्यू भेटतीलच, त्याचबरोबर अपकमिंग पीवायक्यू कसे असतील ह्याची सगळ्याची प्रॅक्टिस तुमची या सगळ्यामध्ये होणार. आरसातल्या प्रतिमा असतील, ओके, आकृत्या असतील, नातेसंबंध असेल, घड्याळ असेल, या सगळ्याचं प्लॅनिंग आमचं या पद्धतीनं मित्रांनो रेडी झालेलं आहे. फक्त तुम्हाला स्टार्ट करायची गरज असणार आहे. ओके सर, चलो इसके बाद सबसे इंपॉर्टंट आपने कपिल सर का. ओके, मी फक्त एकच लेक्चर दाखवतो तुम्हाला याच्यातलं. ओके, एकच लेक्चर दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल, कारण एवढं सगळं मला इथं आणणं शक्य नव्हतं. कपिल सरांचं फक्त मी आता तुम्हाला इथं सायन्सचा भाग दाखवणार आहे. सायन्स पोलीस भरतीला 5 ते 6 मार्काला येऊ शकतं. राईट, तर सायन्सची तयारी कशी, हे बघा. मास्तरने इथं डायरेक्टली जीवशास्त्र इथून ते इथपर्यंत घेऊन गेलेलं आहे. ओके, हे मास्तरचं प्लॅनिंग पूर्ण शेअर झालेलं आहे. हे मास्तरचं प्लॅनिंग जीवशास्त्र इथून ते पुरा इथपर्यंत. जीवशास्त्रामध्ये सुद्धा टॉपिक नुसार बघा, हे टॉपिक हे प्रॅक्टिस, हे टॉपिक हे प्रॅक्टिस. बघताय सगळेजण, दिसतंय टॉपिक वरती प्रॅक्टिस. जर टॉपिक शिकवला आणि प्रॅक्टिस झाली, टॉपिक शिकवला प्रॅक्टिस झाली, टॉपिक शिकवला प्रॅक्टिस झाली, तर 100% तो टॉपिक एवढा परफेक्ट होतो. ओके, की तुमचं एकही प्रश्न चुकणार नाही. हे झालं ऍप मध्ये. ऍपच्या बरोबर तुम्हाला युट्यूबला पण सर लेक्चर्स मध्ये पीवायक्यू घेणार. ओके, मग हे पीवायक्यू तुम्ही बाकीच्यांपेक्षा अधिक स्ट्रॉंगली उत्तर देऊ शकता. म्हणजे या पद्धतीचं प्लॅनिंग तुमचं इथं जीएसचं मी फक्त एका विषयाचं दाखवतोय. हे जीएसचं प्लॅनिंग तुमचं झालं पाहिजे.
अशा रीतीने जर प्लॅनिंग तुम्ही केले प्रत्येक विषयाचं तर 90 + 90 डेज मध्ये तुम्हाला 100% मिळू शकतात. गॉट इट. तर एवढंच तुम्हाला करायचं मंडळी, व्यवस्थितरित्या प्लॅनिंग आखायचं आहे जेणेकरून तुमचं एकही मार्क लेखी परीक्षेमध्ये कटणार नसेल. ओके, चला एकदा रिपीट मध्ये जातो मी सगळा भाग. हा सिलेबस तुम्हाला माहित आहे. टार्गेट लक्षात ठेवा 90 + 90 डेज मध्ये. राईट. सिलेबस नुसार चालू घडामोडी रेग्युलर लेक्चर होणार तुमचं. चालू घडामोडीचं एक सेशन युट्यूबला असेल, ते सेशन व्यवस्थित करायचं जेणेकरून चालू घडामोडी सुद्धा तुमचा मार्क कटणार नाही. ओके, चला सर हे सगळं क्लिअर झालं आमचं. आता मेन गोष्ट, दिवसाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे बघून घ्या बरोबर. दिवसाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे आता मी सांगतोय ते ऐका. ओके, 2 महिन्याचंच मी शेड्यूल देणार आहे तुम्हाला. ओके, कारण मी तुम्हाला 90 डेज जे आहे ते 60 दिवसामध्ये कंप्लीट करून घ्यायचं माझं प्लॅनिंग आहे. ओके, 90 डेजचं 60 डेज मध्ये कंप्लीट करायचं आहे. मग आता रोज डेली 2 तास मॅथ करायचं तुम्हाला. डेली किती तास? 2 तास मॅथ. रिझनिंगचं डेली 2 तास. का? कारण हे नियर अबाउट तुमचे 45 ते 50 मार्काचा सेशन आहे. म्हणजे दररोज तुम्हाला सुरुवातीला 3 तास द्या, नंतर 4 तास टाइम करायचा आहे. मी म्हणतो लेक्चर जे होतात ना हेच तुमचा सेल्फ स्टडी असेल. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त करायची गरज पडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. कारण आम्ही जवळपास 7-8 पुस्तकातून हा सेशन जो आहे हा सेशन तुमचा कव्हर करणार आहे. 7-8 पुस्तकातले प्रश्न तुमचे मी कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुस्तकाची सुद्धा नवीन गरज पडणार नाही. ओके, झालेल्या लेक्चरच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. म्हणजे पटकन पीडीएफ ओपन करायचं, त्याच्यावरची गणितं सॉल्व्ह करायची, प्रॅक्टिस करायचं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल कशा होतील ह्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि ऑलरेडी होतात. लेक्चर संपले की लगेच आम्ही पीडीएफ प्रोव्हाइड करतो तुम्हाला. ओके, हे सगळ्या गोष्टी फक्त 450 मध्ये आहेत पोरांनो तुम्हाला. 4-4-49 मध्ये. त्यामुळे एवढ्या गोष्टी तुम्हाला फायदा नक्कीच करून घ्यायला हरकत नाही. 2 महिन्यासाठी तुम्हाला रिझनिंग करायचंय. 2 महिन्यासाठी फक्त 1.5 तास मराठी व्याकरण करायचंय. मास्तरनं सांगितले सर माझं लेक्चर नंतर पोरांना मराठीचं पुस्तकाला हात पण लावायची गरज नाही. माझं लेक्चर आणि माझं PYQ सेशन एवढं जर केले तर मराठीचा एकही मार्क जाणार नाही, एवढी खात्री त्यांनी दिली आहे. जीएस बद्दल सुद्धा कपिल मास्तर एवढं खतरनाक आहे. त्याचे जर लेक्चर तुम्ही केले तर तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुम्ही एखादी MPSC ची पण प्री काढू शकता. एवढं पोलीस भरतीला त्यांनी कंटेंट ऑलरेडी पोरांना प्रोव्हाइड केलाय. ओके, त्यांच्या म्हणण्यानुसार 2 तास GK GS साठी द्यायचा आहे. ओके, आणि 1 तास सगळ्या विषयाचे एकत्र PYQ सॉल्व्ह करायचे. 1 तास ते 1.5 तास म्हणजे थोडक्यात तुमचा एक पूर्ण पेपरच सॉल्व्ह होतोय. राईट. मग हा पेपर तुम्ही कुठेही सॉल्व्ह करू शकता. बरोबर, कुठेही सॉल्व्ह करू शकता. आता तुमचं हे शेड्यूल किती तास झालं? 7.5 तासाचं शेड्यूल झालं. आणि ग्राउंड वरती तुम्ही किती तास जाताय? 3 ते 4 तास जाणं. 1 वेळ ग्राउंड करायचं का 2 वेळ करायचं हे तुम्ही तुमच्या कोचला विचारून घ्या. राईट, ते तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्स नुसार मार्गदर्शन करतील. हे एवढं तुमचं रेग्युलर शेड्यूल पाहिजे. मंडळी 4 तास गायब व्हा. 4 तास तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे फक्त आई वडील सोडले तर बाकी कोणी राहू नये असं मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतो. मित्र परिवार नंतर तुम्हाला मदतीला येणार आहे, पण ह्या 4 महिन्यामध्ये मॅक्झिमम एकटं राहण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरचं सेलिब्रेशन तुम्ही धिंगाणा करचाल एवढी मी गॅरंटी देतो. तुमच्या नाचाला तुमच्यासोबत गुलाल उधळाला कमीत कमी 25-50 लोक येतील ह्याची खात्री मी देतो. पण हे 4 महिने फक्त एकटे राहून अभ्यास करा. एकदा वर्दी येऊ द्या. वर्दी एकदा आली की मायबापासहित गुलाल उधळायला हा मास्तर तुमच्या सोबत येणार आहे. ओके, हा एकटा मास्तर नाही, हे 4ही मास्तर तुमच्यासोबत नाचायला जर नाही आले तर आपलं नाव दुसरं. ओके, 100% प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या सोबत राहणार. फक्त 4 महिने. सर अजून काय करू आम्ही? लक्षात घे, हे रोजचं नियोजन काय असलं पाहिजे. एक्स्ट्रा काय करू मी? समथिंग एक्स्ट्रा फ्रॉम माय साइड. रोज PYQ सोडवायचे. सर कुठं अवेलेबल आहेत? मी स्वतः अवेलेबल करून देणार तुम्हाला ऍप मध्ये. कुठंच जायची गरज नाही. पेपर सोडवा. 1 महिन्यानंतर, आजपासून 1 महिन्यानंतर टाइम लावून सोडायचं. आता फक्त अभ्यासक्रम काय असतो हे समजण्यासाठी पेपर सोडायचा आता. ओके, 1 महिन्यानंतर टाइम लावून तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. ओके, ग्राउंडवर मित्रांनो प्रॉपर लक्ष द्या. ग्राउंड बरोबर डाएट व्यवस्थित लक्ष द्या. ओके, आणि 4 महिने मंडळी गायब होऊन अभ्यास करा. आणि मेन गोष्ट सगळ्यात पहिले आता टेलिग्राम चॅनल एक जॉईन करा. डन. एवढ्या गोष्टी तुम्हाला मंडळी करायच्या आहेत. राईट. आता मी तुम्हाला काही प्रश्न तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न मी आता कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचे पोलीस भरतीच्या बाबतीतले काय प्रश्न असतील ते बिंदास विचारा. मी ते खडाखड सांगून क्लिअर करतो. ओके, शुभम सर सिलेक्ट झालात का? या वर्षी तो सिलेक्ट होईल पोलीस भरतीला आणि पुढच्या 4 वर्षानंतर
शुभमच्या खांद्यावर 2 स्टार लागतील ह्याची जिम्मेदारी माझी असेल. ओके. यावर्षी तो पोलीस भरतीला आणि नंतर तो 4 वर्षानंतर PSI ला सिलेक्ट झालेला असेल. ओके. चला अजून माझं एक लेक्चर झालंय रोहन याच्यातलं, या टॉपिक मधलं ना एक संख्या लेक्चर झालेलं आहे. दुसरं लेक्चर चालू होणार आहे गणिताचं. ओके. युट्यूबला लाईव्ह PYQ लवकरच सुरुवात करतो. ओके. बॅट्समॅन पदासाठी सांगा. बॅट्समॅन पदासाठी फक्त तुमचं ते कोर्स असेल आणि हाईट कमी असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. सगळं सेम असणार आहे, सगळी सिलेबस तर सेमच आहे, नो डाऊट. ओके. अजून न्यू बॅच ऍडमिशन घ्यायचे लगेच घेऊन टाका, ही नवीनच बॅच आहे. स्क्रीनवरती नंबर येत असेल त्याच्यावरती कॉल करा आणि घेऊ शकता तुम्ही. ओके. किती रुपये फीस आहे तर फक्त 499 एवढी फीस आहे. ओके. काय काय भेटणार आहे 499 मध्ये सगळं क्लिअर करून टाकतो तुम्हाला. 499 मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. ओके. 499 मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट भेटतील 400 पेक्षा जास्त, रुपया खर्चायची गरज नाही. प्रॅक्टिस क्वेश्चन भेटतील. ओके. लाईव्ह क्लास भेटतील, स्टडी नोट्स भेटतील, ह्या सगळ्या शिक्षकांचे लाईव्ह लेक्चर होतील, लाईव्हची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला भेटेल. ओके. एवढ्या गोष्टी. येस, मी मॅथ रिझनिंग घेणार आहे. ओके. मॅथ मी घेईन, हर्षद सर रिझनिंग घेतील, परत काही रिझनिंगचे टॉपिक मी घेईन, हर्षद सर एकमेकांना, तुम्हाला जे अवघड जातील ना ते मी घेणारच आहे 100%. डोंट वरी. ओके. रेल्वेसाठी बॅच अवेलेबल आहे. ओके. रेल्वेवरती मी परत एकदा सेपरेटली लेक्चर घेईन त्याच्यावर. डन. चला. येस, टार्गेट लक्षात राहील सगळ्यांना. जोरात लावा, तयारी करा. या वर्षी वरीस आमदाचं वरीस माझं पोरग साहेब होणार. ओके. माझं पोरग खाकी वर्दी घालणार, हे मायबापांनी स्वतःला सांगून ठेवलेलं आहे आणि त्यांचं बोलणं यावर्षी तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ओके. आमदा माझं पोरग खाकी वर्दी घालून सॅल्यूट मारणार मला, असं बाप कुठतरी मनामध्ये बोलत असेल. कारण पोरग ग्राउंडला जाते, घामानं ओलं ऊन येते, आल्यावर बाप एकदम खुश होत असेल की माझ्या पोराच्या अंगावर घाम येऊ लागलाय, कारण ते वर्दीचं तयारी करायला चाललंय. तर आमदा 100% बापाला एवढा गर्व वाटला पाहिजे तुमच्या की 100% पोरानं स्वप्नच पूर्ण केलं पाहिजे. ज्या दिवशी तुमची ट्रेनिंग संपल, मायबाप भाऊ बहीण लाईन मध्ये थांबलेले असतील, तुम्ही आलेला असाल त्या लाईन मध्ये मी आणि माझा मास्तर पण थांबलेला असेल, आलेला असाल, कडक सल्यूट मारून असा खतरनाक पद्धतीने व्हिडिओ करू आपण शूट. ती कॅप तुमच्या मायबापाच्या डोक्यावर घालचाल, मायबापाला आनंदाचे अश्रू येतील. एवढं आपल्याला हे पुढचे 4 ते 5 महिने करायचं आहे. भरती निघालेली आहे, 100% या भरतीचं सोनं करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मास्तर सगळे तुमच्या सोबत असणार आहेत. तुम्ही फक्त डिमांड करायचं सर हे घ्या ते घ्या, 100% सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. ओके. तर मंडळी, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. होप सो तुम्ही 100% लागाल जिद्दीनं आणि यावर्षी पोस्ट काढाल. ओके. तर भेटूयात. जय हिंद. हा सलाम माझा लक्षात ठेवा, हा सल्यूट तुम्ही मला आणि मी तुम्हाला युनिफॉर्मवर तुम्ही असताना मारणार आहात. ओके. चलो, व्हिडिओ लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा सगळेजण. भेटूयात पुढच्या महत्वाच्या लेक्चरमध्ये. व्हिडिओला सगळेजण लाईक करा. पहिली गोष्ट, इथं असलेला प्रत्येक पोलीसवाली प्रत्येक जण व्हिडिओला लाईक करा. ओके. चलो, इथं थांबतोय मी.